तुकाराम मुंढे साहेब. IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्या दालनात जाण्यासाठी सरकारी अधिकारी किंवा राजकीय पदाधिकारी घाबरत असत. लोकांसाठी काटेकोर, पारदर्शक आणि शिस्तबद्ध प्रशासन देणारा हा अधिकारी शहरात नवीनच ऊर्जा निर्माण करत होता. त्या काळात मी LLBचे शिक्षण घेत होतो. सन 2015. घरी 10 बाय 10ची एकच खोली असल्याने अभ्यास करणे कठीण होते. दिवसभर कामानंतर रात्री अभ्यास करण्यासाठी मी घराजवळील महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये लाईट खाली बसून अभ्यास करायचो. परंतु मच्छर, सुरक्षा आणि रात्री 9 नंतर गार्डन बंद होणे यामुळे अभ्यास करणे अधिकाधिक अवघड होत होते. अनेक दिवस विचार करून शेवटी मी धाडस करून सेक्टर 2 नेरूळ परिसरातील काही नागरिकांच्या सहीसह एक निवेदन तयार केले. नेरूळमध्ये सकाळी 6 ते रात्री 1 वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात यावी. हे निवेदन घेऊन मी तुकाराम मुंढे साहेबांच्या कार्यालयात गेलो. बाहेर काही वयस्कर लोक सोडले तर कुणीच दिसत नव्हते. मी विचारले, राजकीय लोक दिसत नाहीत. त्यावर एका अधिकाऱ्याने हसत उत्तर दिले, अहो, आम्हीही या केबिनमध्ये जायला घाबरतो. पुढारी तर येथे क्वचितच येतात. शेवटी मला आत बोलवण्यात आले. मी मुद्दा समजावून सांगितला, पण कदाचित माझे मांडणे व्यवस्थित झाले नाही किंवा साहेबांना तो मुद्दा त्वरित समजला नाही. ते माझ्यावरच कठोर स्वरात बोलले, ही मागणी शक्य नाही. त्या क्षणी माझाही आवाज अनाहूतपणे वाढला आणि मी तिथून बाहेर पडलो. पण मनात एकच विचार होता, यातून मार्ग काढू शकणारा अधिकारी कोणी असेल तर तो फक्त तुकाराम मुंढेच. 2 दिवसांनी मला महानगरपालिकेतून फोन आला, उद्या सकाळी 11 वाजता साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे. मी थोडा घाबरलो होतो, कारण यापूर्वी झालेल्या संवादात माझाही आवाज वाढला होता. परंतु साहेबांनी अत्यंत शांतपणे माझे निवेदन पूर्णपणे ऐकून घेतले आणि तात्काळ उपायुक्तांकडे पाठवले. याच दरम्यान आयुक्त आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ते सेक्टर 9 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये आले असताना मी पुन्हा माझे निवेदन त्यांना दिले. त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना आदेश दिले, हे काम तुमच्याकडून शक्य नसल्यास मला त्वरित अहवाल द्या. आणि जणू काही जादूच झाली. फक्त 7 दिवसात 18 अभ्यासिकांची साफसफाई, सोयीसुविधा आणि दुरुस्ती पूर्ण करून 15 दिवसात नवी मुंबईतील सर्व अभ्यासिका सकाळी 6 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्यात आल्या. फक्त ₹50 मासिक शुल्कात हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध झाली. माझ्यासारख्या गरीब मेहनती विद्यार्थ्यांसाठी हा वरदानच होता. मुंढे साहेबांच्या या निर्णयाने नवी मुंबईत स्पर्धा परीक्षांची नवी क्रांती घडली. MPSC, UPSC, न्यायालयीन सेवा, पोलीस भरती, बँक परीक्षा, अनेक विद्यार्थी आजही त्या अभ्यासिकांचा लाभ घेत आहेत. काही नगरसेवक, आमदार आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कठोर आणि पारदर्शक कामकाजामुळे त्यांना त्रास दिला. बदली घडवून आणण्याचे प्रयत्न केले, कारण ते भ्रष्ट व्यवस्थेत मिसळणारे अधिकारी नव्हते. ते तुकाराम नावाला साजेसे लोकजागृती करणारे, प्रशासनातील अन्यायाविरुद्ध उभे राहणारे आणि जनतेसाठी काम करणारे अधिकारी होते. आज मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम म्हणून उभा आहे, कारण अभ्यास करण्याची संधी तुकाराम मुंढे साहेबांनी मला दिली. त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या अनेक मुलांना शिक्षण, संधी आणि भविष्याचे दरवाजे खुले झाले. नवी मुंबईचा विकास काही राजकीय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आज अडखळत असला तरी परमेश्वराकडे माझी एकच प्रार्थना आहे, या महाराष्ट्रात आणखी अनेक तुकाराम मुंढे जन्माला यावेत, जे सत्य, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवा जपत प्रशासनाला नवी दिशा देतील. हीच माझी त्यांच्याप्रती कृतज्ञता. ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, अध्यक्ष, समता सहकार्य सामाजिक संस्था, नवी मुंबई.